नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भेटणार आहेत. मातोश्रीवर दुपारी 1:30 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार यावेळेला काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रिया असेल किंवा अधिकारांचं वाटप असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा सरकारमध्ये जाणवतोय. त्यामुळे दुखावलेले काँग्रेस नेते आज मातोश्रीकडे त्यांचं गाऱ्हाणं मांडणार आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचं खरं दुखणं समोर आलेलं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. उदय, 1:30 वाजता भेट होणार असं कळतंय. काय सांगाल या भेटीच्या संदर्भात? संदीप, आता थोड्याच वेळानंतर म्हणजे साधारणतः अर्ध्या तासानंतर मातोश्रीवरती मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ठिकाणी ही महत्वाची बैठक होत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा 3ऱ्या क्रमांकाचा महत्वाचा घटक पक्ष आहे. मात्र असं असतानाही काँग्रेसला या सत्तेच्या राजकारणामध्ये दुय्यम वागणूक मिळते आहे. अधिकारांच्या वाटपामध्ये आणि त्याचबरोबर इतरही काही गोष्टींमध्ये काँग्रेसला सतत डावललं जात आहे, अशी खंत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. अनेक स्थानिक पातळीवरती जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी अशी खंत काँग्रेस श्रेष्ठींकडे देखील व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेत आहेत. काँग्रेस नाराज आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र काँग्रेसची नेमकी नाराजी कुठे आहे? एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा 9 विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या तेव्हा निवडणुकीमध्ये जे आमदारांचं वाटप झालं त्यावेळेला शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचे 2 असं काँग्रेसने आग्रही भूमिका देत ठेवली होती. मात्र मुख्यमंत्री स्वतः या विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आग्रह जो आहे तो धरला गेला होता. आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल मागे घेतलं होतं आणि त्यांनी एकच उमेदवार आपला रिंगणामध्ये दिला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर आता जेव्हा विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे, या नियुक्त्यांमध्ये सुद्धा काँग्रेसला समान वाटप मिळावं अशी काँग्रेसची इच्छा आहे. एकूण 12 सदस्य विधान परिषदेवरती दिले जाणार आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांच्या संख्याबळानुसार जे वाटप ठरलं होतं, शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसचे 3 आमदार असे एकूण 12 आमदार ठरले होते. मात्र आता काँग्रेसने आग्रही भूमिका ठेवलेली आहे की प्रत्येक वेळेला आम्ही एक पाऊल मागे घेऊच असं नाही, थोडीशी निगोशिएशन किंवा थोडंसं समजूतदारपणा सत्ताधारी वरिष्ठ पक्षाने देखील दाखवावा. त्यानुसार एकूण शिवसेनेचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसचे 4 असं समसमान वाटप करण्यात यावं अशी काँग्रेसची खरं तर आग्रही भूमिका आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होतात काय बघावं लागणार आहे. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर जाऊयात नवी दिल्लीला. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू. इससे बड़ा सबूत, प्रमाण, प्रतीक हो ही नहीं सकता जो चीन ने की है। चीन की कायरता का ये सबसे बड़ा सबूत है कि उन्होंने हमारे निहत्थे सैनिकों पर घात लगाकर इस प्रकार से हमला किया। हमने कल भी कहा, मैं गांधी जी ने कहा, पूरा देश क्षुब्ध है, आवेशित है, आक्रोशित है, पीड़ित है, गुस्से में है, परंतु पूरा देश एकजुट है। 130 करोड़ भारतीयों में से एक भी ऐसा नहीं जो अलग राय का हो। समेत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के कार्यकर्ताओं के एक साथी, देश की सेना, देश के सैनिकों, सैनिक परिवारों और सरकार उनके साथ मजबूती से खड़ा है। जो कदम भी उठाने पड़े वो उठाइए, जो निर्णय राष्ट्रीय सुरक्षा और भूभागीय अखंडता के लिए करना पड़े वो करिए। पूरा देश साथ खड़ा है। परंतु चिंता जब हो जाती है, जो स्वयंभू मजबूत नेतृत्व का ढोल पीटने वाले दिल्ली के हुक्मरान जब अपने होठ सील लेते हैं, जब देश के प्रधानमंत्री और रक्षा मंत्री के मुख से एक भी सांत्वना या आगे की नीति का कोई रास्ता या शब्द नहीं निकलता,
तो देश के नेतृत्व पर सवाल उठता है। इसीलिए हमने मांग की है, प्रधानमंत्री जी बाहर आइए, सामने आइए, देश को विश्वास में लीजिए। पूरा देश एकजुट होकर हमारी सेना, हमारे सैनिकों, सैनिक परिवारों और सरकार के साथ खड़ा है। चुप्पी से काम नहीं चलेगा। सर 40 मिनट पहले प्रियंका गांधी जी ने एक ट्वीट किया। उन्होंने बोला कि उस ट्वीट में कि कल पीएम ने बोला बीएसएनएल कंपनी में, मतलब एक सरकार की तरफ फैसला लिया गया बीएसएनएल कंपनी में चाइनीज प्रोडक्ट का यूज नहीं होगा, लेकिन दिल्ली में मेरठ सेमी हाईवे कॉरिडोर के लिए चीनी कंपनी को ठेका दिया गया है। इस तरह से देखिए, एक तरफ आप ठेका दे रहे हो, दूसरी तरफ बाइकआउट की बात करो, उसको फिर गाली में देते हैं। आदरणीय मित्र, 6 साल में मोदी सरकार के जब 5 बार मोदी जी चीन के राष्ट्रपति से मिलने गए और समिट्स की, और 18 बार चीन के राष्ट्रपति से पूरी दुनिया में मुलाकात की, उसके बाद चीन और भारत का व्यापार बढ़कर लगभग दुगना हो गया है। भारतीय जनता पार्टी के शासन में भारत का चीन से आयात लगभग दुगना हो गया है। क्या कदम उठाने हैं, किस प्रकार से उठाने हैं, किस प्रकार से जवाब देना है, इसका निर्णय प्रधानमंत्री और सरकार को करना है। हम में से हर एक देशवासी, 130 करोड़ देशवासी, हमारी सेनाओं, हमारे सैनिकों, हमारे सैनिक परिवारों और हमारी सरकार के साथ मजबूती से खड़े हैं। पर प्रधानमंत्री को सामने आकर देश को भरोसा भी दिलाना पड़ेगा और देश को विश्वास में भी लेना पड़ेगा। चुप्पी से काम नहीं चलने वाला। सर, कैन आई कम टू यू? आई विल कम टू यू सर। कल प्रधानमंत्री अपना जो बयान है वो नेशनल टेलीविजन पर आकर दे चुके हैं और कल उन्होंने ऑल पार्टी मीटिंग बुलाई है। तो आपके जो सारे सवाल हैं, क्या ये ऑल पार्टी मीटिंग में डिस्कस नहीं होने चाहिए? आप क्यों ये इस तरह से आके सवाल? आदरणीय मित्र, क्या 130 करोड़ देशवासियों के प्रति प्रधानमंत्री की कोई जवाबदेही नहीं? क्या प्रधानमंत्री की जवाबदेही केवल टेलीविजन से ही है? राजनीतिक दलों को विश्वास में लेना आवश्यक है, अनिवार्य है, सही है। और भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अपनी बात राजनीतिक दलों की बैठक में रखेगी। पर देश दलों से बड़ा है, देश टेलीविजन से भी बड़ा है। 130 करोड़ हिंदुस्तानियों का नाम देश है। प्रधानमंत्री की पहली जवाबदेही और जिम्मेवारी 130 करोड़ देशवासियों से है। प्रधानमंत्री जी सामने आकर देश से सीधे वार्तालाप करने से कतरा क्यों रहे हैं, चुप क्यों हैं? वो भी ऐसे समय में जब हमारे देश के रणबांकुरे अपनी सबसे बड़ी कुर्बानी देकर भारत माता पर सर्वस्व न्योछावर कर आए हैं। क्या सरकार की जवाबदेही उन माओं के लिए नहीं जिन्होंने भारत माता को अपना बेटा दिया है, या उन बीवियों के लिए नहीं जिन्होंने अपना सिंदूर भारत मां पर कुर्बान कर दिया है, या उन बच्चों के लिए नहीं जिनके सर से पिता का साया उठ गया है? मुझे लगता है कि ये सवाल प्रधानमंत्री जी से अवश्य पूछा जाना चाहिए भारत के एक नागरिक के तौर पर, और हम उस जिम्मेवारी का निर्वहन कर रहे हैं और आपसे भी अनुरोध करेंगे कि आप भी कीजिए। I'll come to you. Rahul Gandhi is tweeting and asking that who is responsible, but it was the UPA government which has not sanctioned the mountain crop, which was specifically army wanted to make for this kind of purpose only. So is not it is Congress's responsibility or the responsibility of the past government that they have not given army the free hand or whatever they wanted in terms of resources? Thank you for asking the question. I did not want to raise it today, but now that you ask, I need to put the facts straight. And I will send you our press conferences in this regard also.
I will ask Archana ji and Sandeep ji to send them to you. Congress UPA government, besides creating extensive infrastructure on the border, including the DBO road, which is in news, constructing that through Border Road Organization, we mooted for in the year 2013 and proceeded to sanction creation of a 80,000 crore rupee for the Mountain Corps, specifically to take on the challenges coming from the Chinese side. What did Prime Minister Narendra Modi do? Today is not the day of blame game, that's why I said, and that's why I did not want to raise it. But since you are asking, I must set the record straight. Prime Minister Narendra Modi committed the sacrilege of cancelling the Mountain Corps, which would have been a befitting answer in circumstances and situations like this. Modi ji has 1,10,000 crore for bullet train, but he does not have 80,000 crore for Mountain Corp to take on the challenges of China on our line of actual control. आपण बघितलं की चीननं केलेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधानांनी जनतेशी संवाद साधावा अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत। स्वाभिमानी शेतकरी संदर्भातली बातमी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे, कारण ही फूट पडण्याची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील 2 नेते राजू शेट्टींवर नाराज असल्याचं कळत आहे। शरद पवारांच्या भेटीवेळी विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राजू शेट्टी शरद पवार भेटीवरून शेतकरी संघटनेमध्ये नाराजी पसरल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यपाल नियुक्त कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 1 जागा देण्याचा निर्णय घेतला। ही 1 जागा देत असताना राजू शेट्टी साहेबांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान करावा अशी आमची अपेक्षा होती। ती अपेक्षा डावलून त्यांनी स्वतःचं नाव त्या जागेसाठी निश्चित केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये थोडंसं धुसफुशीचं वातावरण सुरू झालं। चळवळीमध्ये गेली 16-17 वर्ष जीवाचं रान करून काम केलेली आम्ही माणसं आहोत। चळवळीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये हीच आमची अपेक्षा आहे। त्या अनुषंगानं हे आमचं घरातलं भांडण आहे, ते पटलावरती येण्या अगोदर राजू शेट्टी साहेब, सावकार मादनाईक, माझ्यासह चळवळीतले सगळे मान्यवर नेते एकत्र बसून हा गुंता आम्ही निश्चितपणाने सोडवू। आणि यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची बातमी, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली बातमी आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्ती वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे। वांद्रे पोलीस रिया चक्रवर्तीची चौकशी करतायत। सुशांतनं आत्महत्येपूर्वी रियाला फोन केला होता। सुशांत आणि प्रेयसी रियामध्ये वाद सुद्धा सुरू असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, किती वेळापासून या चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि काय सांगशील चौकशीबद्दल? संदीप, साधारणपणे 11 वाजता रिया चक्रवर्ती जी आहे, सुशांत सिंग यांची प्रेयसीला त्या ठिकाणी चौकशीला बोलवलेलं आहे। बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता ती हजर राहिलेली आहे। आपल्याला माहिती असेल की सुशांत सिंग राजपूत याने जेव्हा आत्महत्या केली त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या होत्या। त्याच्यामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे की रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग यांच्यामध्ये गेली काही दिवसापासून वाद सुरू आहेत। दोघांचं नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होतं। सुशांतने सुशांतचा रिया चक्रवर्ती सुशांतच्या लग्नाला विरोध होता, पण सुशांतने घरच्यांना तयार केल्यानंतर लॉकडाऊनमुळे हा जो विवाह आहे तो पुढे नोव्हेंबरमध्ये होणार होता। पण दरम्यानच्या काळामध्ये सुशांत आणि त्याच पद्धतीनं रियामध्ये खूप होते, यामुळे मोठ्या डिप्रेशनमध्ये सुशांत सिंग होता। आणि याच दरम्यान त्याने रिया चक्रवर्तीला फोन देखील केले होते। शेवटचा फोन जो आहे तो 2 लोकांना सुशांत सिंगने केला होता। त्याच्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि
सुशांत सिंग यांचा जो एक कॉमन मित्र आहे महेश शेट्टी, या दोघांना सुशांत सिंगने फोन केले होते. त्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी अनेकांची जी यादी आहे तयार केलेली आहे. त्यामध्ये रिया चक्रवर्तीचं नाव देखील आहे. या जवळपास 12 लोकांच्या चौकशी ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांनी दिलेल्या आहेत. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची जी साक्ष जो चौकशी आहे ती सर्वात महत्वाची आहे. कारण का वेगवेगळी कारणं समोर येतात. त्यामधलं प्रमुख एक कारण आहे की सुशांत सिंग आणि रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये जे वाद सुरू होते त्याच्यामध्ये खूप नैराश्यामध्ये, डिप्रेशनमध्ये सुशांत सिंग गेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली असावी असा एक सर्वात प्राथमिक अंदाज जो आहे तो चौकशी यंत्रणांनी बांधलेला आहे. त्या दृष्टीने ही सर्व चौकशी सुरू आहे. साधारणपणे 2 तास झाले रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. थोड्याच वेळात रिया चक्रवर्तीला त्या ठिकाणी चौकशी करून सोडण्यात येईल अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेली आहे. अगदी, आणि या चौकशी संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. पुढची बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये बिबट्याच्या पाऊल खुणा शोधत रेस्क्यू टीम आता फिरायला लागलेली आहे. 4 गावांमध्ये 8 ठिकाणी बिबट्याचा वावर आढळलेला आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विशेष पथकाकडून अनेक भागांची पाहणी केली जाते आहे. 8 ते 10 किलोमीटर परिघामध्ये बिबट्याच्या पाऊल खुणा सुद्धा आढळलेल्या आहेत. नाशिकमध्ये बिबट्याच्या पाऊल खुणा शोधत रेस्क्यू टीम फिरते आणि 4 गावांमध्ये 8 ठिकाणी बिबट्याच्या पाऊल खुणा आढळलेल्या आहेत. नाशिक जिल्हा आणि बिबट्या या दोघांचं नातं तसं खूप जुनं आहे, पण बिबट्याचा कहर आणि बिबट्याचा वावर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 2 दिवसामध्ये 2 जणांचा जीव बिबट्यानं घेतलेला आहे. आता फॉरेस्ट विभागाला मदत करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानची टीम दाखल झालेली आहे. वेगळ्या 8 ठिकाणी त्यांनी सापळे लावले आहेत. आपल्याबरोबर शिवाजी फुले सर आहेत. काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे तुमचं आणि या टीमचं काम सुरू आहे? बिबट्याचं ठिकाण जाणून घेणे, त्याचा ट्रॅक चालण्याचा जाणून घेणे, त्या ठिकाणी त्याला ट्रँक्युलाइज किंवा पकडण्यासाठी 2 गोष्टी करणे. एकतर पिंजरे लावणे त्याच्या मार्गावर, आणि समजा तो आपल्या टापूत आलाच तर त्याला बेशुद्ध करून पकडणे. अशा 2 पद्धतीने आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच करताय, पण तिथे ऊसाची शेती प्रचंड मोठी आहे. आणखीन शेतीची कामं आता सुरू झालेली आहे. कशा प्रकारचा लोकसहभाग तुम्हाला अपेक्षित आहे? आणखीन कशा प्रकारे होतोय? लोकसहभागाविषयी ह्याच्या पूर्वीसुद्धा आपल्याच माध्यमातून 2 वेळाला मी समाजाच्या पुढे आलेलो आहे आणि सर्व समाजाने काळजी घ्यायची असं वारंवार सांगितलेलं आहे. दुर्दैवाने आता फक्त आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण प्रत्यक्ष लोकांचा जो सहभाग आहे तो अगदी आपण नगण्य म्हणू अशा पद्धतीचा आहे. मी काल दुपारनंतर रात्री 10 वाजेपर्यंत फिरलो त्या परिसरात. सायंकाळचे बातमी मुंबईतले राम कदम यांचं मुंबई पालिकेविरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. कोरोना मृत्यूचा आकडा लपवल्याप्रकरणी त्यांचं आंदोलन सुरू आहे. ते थेट बोलतायत. आपण ही दृश्य बघतोय. आपण बघतोय राम कदम यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं होतं काही दिवसांपूर्वी. मुंबईतल्या मृत्यूंच्या जी आकडेवारी आहे ती लपवल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता आणि या सगळ्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि त्यानंतर मग राज्य सरकार असेल, मुंबई महापालिका असेल, यांनी मग मृत्यूच्या आकड्यांमध्ये वाढ केल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि त्याच अनुषंगानं राम कदम आता आंदोलन करतायत मुंबई महापालिकेच्या विरोधामध्ये आणि त्याच आंदोलनामध्ये आता ते महापालिकेच्या समोर आहेत. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आहेत. आपण थेट जाऊया त्या आंदोलनाच्या ठिकाणी. स्वाती, आंदोलन राम कदमांनी सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिल्यावर महापालिकेनं आकडेवारी सुद्धा मृतांची वाढवल्याचं दिसून आलं होतं. काय सांगशील या आंदोलनाबद्दल आणि राम कदमांची काय भूमिका आहे आता? खरं तर आकडेवारी नंतर आता एक नवीन मुद्दा उपस्थित झालेला आहे. तो पालिकेच्या जे सर्क्युलर काढलं होतं की रुग्णांना थेट रिपोर्ट दिला जाऊ नये पॉझिटिव्ह असल्याचा, त्या संदर्भातलं हे आंदोलन आपण जरा बघतोय की भाजपाचे सगळे आपल्याला इथे या पद्धतीनं हे बघायला मिळतात. नगरसेवक बघायला मिळतात. हातामध्ये ज्यांनी प्लॅकार्ड्स घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये ते रुग्णांना ऑक्सिजन द्यायला रॉकेट सायन्स लागत नाही, तो त्यांचा बेसिक अधिकार आहे. कोरोना रुग्णांचा छळ थांबवा, गंभीर आव्हान, अशा पद्धतीचे त्यांच्या हातात प्लॅकार्ड्स आहेत. अशा पद्धतीचं आवाहन ते करतायत. आपण बघू की इथे पालिकेतील, मुंबई महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक इथे आहेत. आपण थेट राम कदमांकडनं जाणून घेऊया मराठीमध्ये
उसकी इंक्वायरी करनी होगी। कदमजी, मराठीतनं जाणून घ्यायचं आपण लाईव्ह आहोत. मला सांगा की तुमचं आंदोलन कशा विरोधात आहे? हे आंदोलन मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात आहे. एखादा पेशंट जोपर्यंत त्याची परिस्थिती खालावत नाही तोपर्यंत मुंबई महानगरपालिका त्याची कोविड टेस्ट करत नाही. परिस्थिती खालावल्याच्या नंतर तुम्ही कोविड टेस्ट करणार, त्याचा रिपोर्ट 2-3 दिवसांनी येणार. मधल्या काळात त्याला श्वास घ्यायला त्रास झाला तर कुठलंही हॉस्पिटल त्याला ऍडमिशन देत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेने 13 तारखेला असा नियम आणलाय की आम्ही त्या पेशंटला त्याचा रिपोर्टच देणार नाही. हा कोणता नियम? पेशंटचा मौलिक अधिकार आहे की तो रिपोर्ट त्याला मिळाला पाहिजे, पण महानगरपालिका स्वतःकडे रिपोर्ट घेणार का? तर त्यांच्याकडे बेड नाहीत म्हणून स्वतःकडे घेणार. जे 800 तुमचं असं म्हणणं आहे का कदमजी की जी प्रत्यक्षात आकडेवारी येईल त्याला कुठे ना कुठेतरी सप्रेस करण्यासाठी किंवा लपवण्यासाठी अशा पद्धतीचा हे बघा 862 मृत्यूचे आकडे लपवले, हे काय लपून राहिलेलं नाही. हे खरंच लपवले होते का रिकन्सिलेशनच्या याच्यामध्ये राहिले होते? 100% लपवले होते 862 आकडे. जेव्हा माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा घेतला त्याच्यानंतर ते आकडे समोर आले, पण ते आकडे लपवले. त्याची एन्क्वायरी कधी करणार? आयुक्त म्हणतात करणार नाही. कसं चालेल करणार नाही? ही मुंबई महानगरपालिका जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. तुम्ही आता थेट आयुक्तांना भेटणार आहात का तुमचं निवेदन घेऊन? बिलकुल भेटणार आहोत. आम्ही आमचे आमदार पराग शहा आहेत, आमच्या नगरसेविका बिंदुताई, सूर्यकांत गवळी, भालचंद्र शिरसाट, आम्ही सगळेजण आयुक्तांना भेटणार आहोत. मुंबईमध्ये कोविड टेस्टच्या संदर्भामध्ये तो रिपोर्ट रुग्णाला मिळालाच पाहिजे. जे महानगरपालिका उत्तर देते ती बोगस उत्तर आहेत, रुग्णांना गोलगोल करते, तसं करता येणार नाही त्यांना. आणि जे 862 मृत्यू तुम्ही लपवले त्याच्यावर एन्क्वायरी कधी करणार आहात? काय एन्क्वायरी करणार नाही? अशा म्हणजे सर्क्युलरसह बाकी इतर आकडेवारी संदर्भातली कारवाई या सगळ्यासह तुम्ही निवेदन घेऊन स्वतः आयुक्तांना भेटणार वेळ दिली आहे तुम्हाला? हे बघा अनेक गोष्टी आहेत. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये निमोनियाशी लढण्यासाठी जे इंजेक्शन लागतं ते इंजेक्शन सुद्धा या महापालिकेने घेतलं नाही. 56,000 कोटी रुपये यांच्याकडे आहेत. ह्यांना खरं तर हळद कुंकू आणि आरतीचं ताट भेट द्यायला पाहिजे. काय करणार त्या 56,000 महापालिका का लपवत असावी आकडे काय वाटते तुम्हाला? महापालिकेनं मुंबईला चायनाच्या पुढे नेऊन ठेवलं तर नामुष्की टाळण्यासाठी महापालिका आकडे लपवते. तर आपण बघतोय संदीप की राम कदमांनी थेट आरोप केलेला आहे की आपल्या म्हणजे मुंबईतली एकूणच आकडेवारी ही चायनाच्या पण पुढे गेलेली आहे आणि ते सगळं लपवण्यासाठी पालिका असं करते. पण राज्य सरकारकडनं जो खुलासा आलेला आहे की रिकन्सिलेशन म्हणजे साधारणतः मृत्यूचं कारण आणि बाकी इतर गोष्टी संदर्भातला रिपोर्ट एकत्रित करून आणि मग डेथ कमिटीनं ते ठरवलेले आहेत असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे. पण बीजेपीनं आपण बघतोय की फडणवीसांनी या संदर्भात सगळ्यात आधी आरोप केला आणि आता आपण बघतोय की राम कदमांनी असं या पद्धतीनं प्लाकार्ड पकडत किंवा हातामध्ये आपल्या अशा पद्धतीनं घोषणांचा कागद पकडत इथे महानगरपालिकेच्या बरोबर समोर 2 नंबर गेटवर हे आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यानंतर ते थेट आयुक्तांना भेटणार आहेत. एकूणच विरोधकांनी जे आहे ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केलेली आहे. संदीप. अगदी स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीबद्दल. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी मुंबईतल्या पावसाची आहे. मुंबईमध्ये आज 11:30 वाजल्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्याचबरोबर ढगांचाही गडगडाट सुरू होता. जोरदार पाऊस सुरू झाल्यानं मुंबईकरांची तारांबळ उडाली. कुर्ला असेल, घाटकोपर, चेंबूर, पवई या ठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. दृश्यमानता सुद्धा कमी होती. पूर्णतः ढगाळ वातावरण असल्यानं असाच पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही दृश्य आपण बघतोय चेंबूर, घाटकोपर परिसरातली ही दृश्य आहेत. मुंबईतल्या चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, पवई या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. ही दृश्य बघतोय आपण चेंबूर आणि घाटकोपर मधली दृश्य आहेत. दृश्यमानता कमी आहे. अंधारून आल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी ढगांचा गडगडाट सुद्धा पाहायला मिळाला. कुर्ला आणि पवईतली ही दृश्य आपण पाहतोय. काल आपण बघितलं दिवसभर वातावरण मुंबईतलं थोडंसं क्लिअर होतं. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.